श्री स्वामी समर्थ। तर सध्या नवरात्रींमध्ये आपण देवी आईच्या बऱ्याचशा सेवा करत असतो। तर या सर्व सेवांमध्ये आज जी सेवा आहे ती देखील अत्यंत प्रभावी अशी आहे। आपण ही सेवा घटस्थापनेसमोर करू शकतो किंवा देवी आईसमोर बसून करू शकतो। आपण जर घटस्थापना केली नसेल तरी देखील हा उपाय करू शकता किंवा ही सेवा करू शकता। ही सेवा खरं तर पूर्ण नवरात्र करायची असते, पण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस करायचे असते। पण जर जमत नसेल, काही अडचण वगैरे आली असेल तर तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा हा उपाय करू शकता। हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। यासाठी जास्त साहित्य लागत नाही, तर केवळ 2 लवंग आणि 2 कापूर एवढंच साहित्य यासाठी लागतं। आपल्याला कापूर हा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि लवंग ज्या आहेत त्या अख्ख्या घ्यायच्या आहेत, म्हणजे तुटलेल्या खराब अशा घ्यायच्या नाहीत। ज्या लवंगासमोर असं फूल असतं त्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। तर याचं काय करायचं, तर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये हे 2 लवंग आणि 2 कापूर ठेवायचे आणि ते जाळायचे। देवी आईसमोर ती प्लेट ठेवायची आणि ते जळू द्यायचं। आणि ते जळत आहे तोपर्यंत आपल्याला 9 मंत्राचा जप करायचा आहे। तर मंत्र ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत राहायचा। तो कापूर आणि लवंग जळतायत तोपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। याने काय होते, तर याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, वाईट शक्ती दूर होतात आणि आपल्या घरातील कटकटी दूर होतात। घरामध्ये सुख शांती यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या घरात प्रत्येकांना असंच वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती कायम राहावी। तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। तसं पाहिलं तर कापूर जाळल्याने आपल्या घरात चांगलेच असते। ही सेवा खरं तर पूर्ण वर्षभर करायची असते, परंतु आपल्याला ते जमत नाही, वेळ नसतो। त्यामुळे कमीत कमी ह्या नवरात्रीमध्ये तरी तुम्ही ह्या सेवा नक्की करा। तर हे जाळल्यानंतर उरलेल्या ह्याचं काय करायचं, तर जेव्हा आपण हे जाळतो तेव्हा काही लवंग वगैरे हे उरतेच, म्हणजे त्यामध्ये शिल्लक राहते। तर त्याचं काय करायचं, तर तुम्ही जेव्हा ही सेवा करणार आहात त्या सर्व सेवा जेव्हा कराल त्या उरलेल्या ह्याचं तुम्ही एका ह्याच्यामध्ये जमा करून ठेवा। जेव्हा घटस्थापना आपण घटांचं विसर्जन करत असतो त्यासोबतच तुम्ही हे लवंगा ज्या उरलेल्या आहेत, जळून उरलेल्या लवंगांचं जे आपण त्या निर्माल्यामध्ये टाकायचे। अशा प्रकारे ही सेवा करायची आहे। तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।